नमस्कार मित्रांनो, तर आपण आज करणार आहे हे वरण. तर वरणासाठी डाळ शिजवून घेतली. वरण करायचं भाऊ का आमटी करायची? आमटी चापू दे बरं कशाला आणि घरचेच का म्हणजे पाहतात कोणीच खावं थोडंच करावं. तेवढंच होतं पाणी बस होतं बस झालं काय करायचं. तर तेल ओतलंय त्यात कढईत आणि हे बघा हे जिरे आणि मोहरी टाकायची. कोथमीर काय नाही, कोथमिरीचा लय वांदा आहे. ते लसूण टाकायचं फोडणीला. लसूण फोडणीला टाकला म्हणजे चव चांगली लागते. चांगलं आहे का? वाळवून गुळ करून ठेवलेलं. लसूण आणि भाजल्यावर टाकायचं. कढीपत्ता होता ती वाळल्याला पण कुठे गेला म्हणून ते दिसत नाही. कढीपत्ता का जिरे मोहरी आणि लसूणच टाकू. टमाटे बी चांगलं लागतं ह्याच्यात, पण टमाटे बी नाही. काय जिरी मोहरी टाकला, लसूण टाकला. आता मोहरी भाजत आली की कोथमिरीचा भुगा मध्ये आहे. पहिलीच कोथमीर होती ती वाळवून ठेवली. कोथमिरीचा भुगा टाकायचा थोडा आणि हळद आहे खायची, हळद एक टाकायची. ती डाळ कशाला ठेवली? लय होईल म्हणून म्हणलं राहण्यात मोकळी खायला होईल. घट झालं असते. टाक मग फिरवायची खायची अशीच. आता फोडणी चांगली बसली ह्याला जिरी मोहरीची, ही कोथमिरीची. ही वरण केलेलं आहे, भुगा केलेला ते ह्यात वाटायचं. मीठ टाकायचं राहिलंय. मीठ टाकू जरा. बस का होतेच पाणी? बस नको तेवढेच बस. बस का एवढं? बस तेवढं काय केलं. ते डब्यात ठेव. मला ते पातळ खायला चालतं ते पोटाचं बरं. तिथलं तांदूळाचं घेते का ते कुठे? थोडं करायचं का भात? करावं नव्हतं ते बघून काढवं वरण होतं. थोडं भात केलं म्हणजे वरण भात उगं थोडा करायचा. करायला नको बाबा. तरी झाले वरण असं. तर बसले ते भाऊ. आता भाऊला जेवायला द्यायचं का नाही? आता जेवायचं कधी? जेवायचं 12-1 वाजता. थोड्या वेळाने जेवायचंय. जत्रेला यायचं आहे बा. जत्रा आमची या म्हणा जत्रेला. बघू जत्रल्या बाई साहेबाला याला जत्रा असते आमची लक्ष्मी नरसिंह. आमचा देव लय कडस्त आहे. बघ बस काय एवढं. बाजारा मला किती चालते सुद्धा नको. जत्राचा सप्ताह बसलाय आमच्या. जत्रेला या. जत्रेला मंगळवारी उपास आहे, देवजन्म. मंगळवारी बुधवारी छबिना शरण्या. मंगळवारी शरण्या, हे बुधवारी शरण्या. मंगळवारी नाही. वरण झाले आपल्याला. यात काढून घेऊ म्हणजे भात करायला. कारण कढई हा एकच.
त्याच्यामुळं ते पांढरी करायची झाली तरी काय झालं ते हलकी कढई तिचं नाही पेट त्यांनी दिलेली आहे ती कढई हलकी आहे म्हणून करपते काहीच होत नाही. हे झालं काय हे बघा हे वरण झालंय असं. आता भात करायचंय थोडा. ती तसला भात होता गिर बार का कसला ती भात करायचं पेशवी प्यात खाते शेवयाचा होय. हा हा एक पुडा असेल काय अजून आणि एकीचे पुढं काय ना आता पुढं सगळं झालं एक पुडा असेल ह्याचा शेवयाचा असेल. मी खायला झाली आता बटरवाला ती तू सोमवारी बा पोरग इथं गाडीवर तुझ्याकडून घ्यायची. किलोवर देते सोमवारी येतं फक्त किलोवर देते. जिरा बटर 200 रुपये किलो. बाबा चालू काय झालं मला चालू काय खावं वाटतं सांग आता पावसाळा लागला एक आता जाणं थोडं एकाच विकाची मिळते कोणाला काय नाही. मला 100 रुपये म्हणले 150 रुपये तर किलो घेईल बाबा आले झालं आपलं वरण झालं. भात टाकला शिजायला आता. आज वरण भाताची रेसिपी आहे. तर भाऊ म्हणते काय जत्रेला या जत्रेला आमच्या गावची जत्रा असते. आता 21 तारखेला उपास आहे, 22 तारखेला छबिना शेरण्या आणि 23 तारखेला कुस्ती असते. त्या यायला दत्तराचे नेमतानी तरी जावा आम्हाला दर खाली घालून साखर कशात आहे काढून काही डब्यात काढून ठेवून तेवढी काय माहिती त्यांचं ते हे असतं ते जत्रेला हा त्यांच्या देवाचा भंडारा असतो ज्योतिबाचा. मग काय माहिती काय करते फोन तर करला का ये म्हणा हे म्हणाय म्हणजे तिला काही एकटीला यायचं कळतंय. वातावरणाच्या दिवशीच मग थेरपीच फोन केला ते वातावरणामुळे मग घर सोडी ना ती मुलगी आमची माणसं. अयो काय वाजलं काय खाली वगैरे इथं मसाला डबा इथंच ठेव. कुठे ठेवू तिथेच ठेवू हा राहते तो लागतं भात शिजू दे. तिथं ठेव त्याच्यामुळे तू झाडाला म्हणलं 2 फळे साखर काढायची बघ असले तर ठेव त्या पांढऱ्या डब्यात बरोबर घसरून गेल्या डाळी बघ किती कोणची आहे ती डाळी आणावं लागते. डाळी मटकीची लय हळी तेवढी लय मोठी दिसते. मिरची आहे मग अर्धा किलो आणलं मग घेऊन जात मटकीची आहे की अजून मटकीची आहे मुगाची आणि मसुरीची आणावं लागेल. तर मटकी तशीच असते मटकीची तशीच आहे डाळ. मटकी असलं तरच लागते मुगाची न वरण हे होतं. तुरीची तर काय शिजत बी नाही लवकर इथल्या नाही, पाण्याने अजिबात नाही शिजत तुरी आणि पित्त बी होतं जरा तुरीच्या डाळीनं. मटकीची डाळीची बाजून आमटी कुठून केली मी चांगली लागते. काय करेल नाही तर काय करायचं लयच गरम व्हायला लागला. या डब्यात कटकी काय कशी चटणी आहे जाऊ सचिन. ते खाली तर चालतंय या भाऊ जेवा म्हणा आता तुम्ही करा जेवण हे. काय बा नाश्ता पाणी झाला असता जेवणाचा टाइम झाला नसतं आधी आम्ही